भारतीय खाद्य सुरक्षा एवं मानक प्राधिकरण द्वारा कल 8 अक्टूबर को 10 बजे कविवर्य सुरेश भट्ट ऑडिटोरियम में स्ट्रीट फूड विक्रेताओं के लिए सामूहिक प्रशिक्षण कार्यक्रम यानी स्वास्थ्य सुरक्षा संकल्प का आयोजन किया जा रहा है। ये कार्यक्रम स्वास्थ्य एवं परिवार कल्याण राज्य मंत्री प्रताप राव जाधव की गरिमामयी उपस्थिति में आयोजित किया जाएगा। FSSAI के अधिकारी US ध्यानी, IRS कार्यकारी निदेशक FSSAL सुश्री प्रीति चौधरी, IRS क्षेत्रीय निदेशक के साथ साथ अन्य गणमान्य व्यक्ति भी इस कार्यक्रम की शोभा बढ़ाएंगे। नमस्कार, मी अजय खैना, सहायक संचालक FSSAI पश्चिम विभाग मुंबई। जे आमचं जे FSSAI म्हणजे डिपार्टमेंट ऑफ फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय अन्न संस्था, तर या विभागाच्या मार्फत माननीय मंत्री महोदय जगत प्रकाश नड्डा जी, जे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आहेत ते, आणि आपले महाराष्ट्राचे जे सध्या बुलढाण्याचे जे खासदार आहेत आणि आमच्या या विभागाचे राज्यमंत्री माननीय प्रतापराव जाधव साहेब, या दोघांच्या संकल्पनेतनं आम्ही या ठिकाणी नागपूर या ठिकाणी जे स्ट्रीट फूड वेंडर्स जे आहेत की जे आपल्याला ठेले दुकानदार जे आपल्याला महानगरपालिकेच्या क्षेत्रात विविध ठिकाणी रस्त्याच्या बाजूला वगैरे या ठिकाणी त्यांचा व्यवसाय करत असतात, तर या सर्वांना त्यांच्या म्हणजे FSSAIच्या माध्यमातून क्लीन स्ट्रीट फूड हब किंवा बाकीच्या तुम्ही एखाद्या फूड आपल्या एखाद्या ग्राहकाला ज्यावेळेस तुम्ही ते फूड सर्व करत आहात तर ते हायजिनिकली ते फूड त्याला सर्व झालं पाहिजे, एक चांगलं फूड त्याला घेता आलं पाहिजे आणि त्यासाठीची जी एक ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग आमच्या या विभागाच्या मार्फत आम्ही या ठिकाणी जे स्ट्रीट फूड वेंडर्स आहेत तर त्यांना देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। मुंबई आहे, नागपूर आहे, 13 तारखेला बुलढाण्याला पण आम्ही हा प्रोग्राम करतोय। या अगोदर विज्ञान भवन जे दिल्लीला आहे तर त्या ठिकाणी सुद्धा दिल्लीत हा प्रोग्राम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आणि त्या प्रोग्रामला माननीय जगत प्रकाश नड्डा साहेब की जे केंद्रीय आरोग्य मंत्री आहे त्यांनी ही संकल्पना मांडली की ही फक्त दिल्लीपुरतं हे मर्यादित न राहता पूर्ण भारतभरातले जे स्ट्रीट फूड वेंडर आहेत त्यांना आपण यामार्फत ट्रेनिंग देऊयात आणि एक फूड सेफ्टी जी आहे तर ती एक सिक्युअर करूयात आणि जो फूड वेंडरच्या मार्फत किंवा जे फूड सेफ्टी आपले जे आहेत वेंडर्स आहेत त्यांच्याकडनं फूड घेणारा जो ग्राहक आहे त्याला एक सिक्युरिटी वाटावी की नाही हा जो व्यक्ती आहे जो हा फूड बिझनेस चालवतो आहे हा ट्रेंड व्यक्ती आहे आणि याला बऱ्यापैकी त्याच्याबद्दलचं सर्व ऑफिशियल नॉलेज आहे। कारण की आता आपण नेहमी ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये जातो तर प्रत्येक प्रशिक्षित व्यक्तीच तुम्हाला फूड हँडलर जो आहे तो तुम्हाला अन्न देतो आहे का याची शाश्वती नाही, तर त्या माध्यमातून ती शाश्वती आपण या ठिकाणी गृहीत धरून त्यांना प्रत्येकाला आपण या ठिकाणी ट्रेनिंग देणार आहोत। त्यासाठी आपण फास्टॅगचं जे ऑफिशियल सर्टिफिकेट आहे की ज्याच्यावर FSSAIचा लोगो असेल असं FSSAIचा लोगो असलेला आपण एक प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी जो फूड वेंडर या ठिकाणी ही ट्रेनिंग पूर्ण करेल त्याला आपण ते फूड वेंडरला ते सर्टिफिकेट पण या ठिकाणी देणार आहोत। म्हणजे तो ऑथेंटिकेट एक FSSAI ह्या बॉडीच्या अंतर्गत तो येतो आणि त्याने ते ट्रेनिंग पूर्ण केली असा त्याचा अर्थ होतो। तर या माध्यमातून आपल्या या आपला विभाग जो आहे त्याचे मंत्री माननीय JP नड्डा साहेब यांच्या संकल्पनेतून आम्ही ही सकल संकल्पना या ठिकाणी नागपूर शहरामध्ये या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। 8 तारखेला आपला जो प्रोग्राम आहे तो सरांनी सांगितल्याप्रमाणे आपलं कविवर्य सुरेश भट्ट सभागृहामध्ये आपण तो प्रोग्राम आयोजित केलेला आहे। आम्हाला या ठिकाणी आम्ही जवळपास ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत नागपुरातल्या जसं की महानगरपालिका, त्याच्यानंतर या महानगरपालिकेचे माननीय आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी सर, त्यानंतर कलेक्टर साहेब डॉक्टर BP निटनकर साहेब आणि पोलीस जे आपले हे आहेत CP साहेब, पोलीस कमिशनर माननीय सिंगल साहेब, या सर्वांची मदत घेऊन हा एक प्रोग्राम आम्ही नागपूरवासियांसाठी या ठिकाणी आयोजित करतो आहोत। आपल्या सर्वांना या ठिकाणी मी FSSAI वेस्टर्न रिजनच्या मार्फत अशी विनंती करतो की आपण ह्या आमच्या या बातमीला किंवा ह्या न्यूजला जास्तीत जास्त प्रकाशन करावं। प्रिंट मीडिया असेल तर त्यांनी त्या पद्धतीने करावं आणि व्हिडिओ मीडिया असेल तर त्यांनी त्या पद्धतीने करावं, जेणेकरून मॅक्सिमम लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचेल आणि जेवढे आम्हाला या ठिकाणी स्ट्रीट फूड वेंडर या ठिकाणी आम्हाला ट्रेनिंगला मिळतील तेवढंच आम्हाला त्यांना जे ट्रेनिंग देणं आणि बाकी त्यासोबतच आम्ही त्यांना जे काही फूड सेफ्टीचे जे किट्स आहेत तर त्या किट
डार्ट बुक आहे की म्हणजे तुम्ही रॅपिड त्या ठिकाणी अडल्टरेशन जे आहे ते फूड बेस्ड जी होते तर त्या ओळखण्याकरता ज्या रॅपिड ॲक्शन टेस्ट आहेत तर त्या टेस्टसुद्धा आम्ही त्या ठिकाणी आमचे फूड सेफ्टी ऑन व्हील म्हणून एक कन्सेप्ट आहे की त्या ठिकाणी आम्ही एक चालती फिरती लॅबोरेटरी आपल्या एक मराठी शब्दात म्हटलं तर कसं असणार आहे त्या ठिकाणी ती पण लावणार आहोत. त्या माध्यमातून ज्याला कोणाला एखादे फूड प्रोडक्टमधलं अडल्टरेशन रॅपिड ॲक्शननं त्यांना टेस्ट करायचं असेल तर ते सुद्धा त्या ठिकाणी ते टेस्ट करून दाखवतील. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी ज्या स्ट्रीट फूड वेंडर आहे त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या आहे. तर आपण सर्वांना या ठिकाणी मी विनंती करतो की आपण जास्तीत जास्त प्रमाणात या आमच्या जी प्रोग्राम आहे याला प्रसिद्धी आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून द्यावी जेणेकरून आमचा हा प्रोग्राम या ठिकाणी सफल होईल. आणि आपले सर्वांचे खूप खूप आभार की आपण आमच्या विनंतीस देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला. धन्यवाद. स्वच्छ आहार याच अंतर्गत आम्ही काही इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत की आम्हाला 25 लाख जनतेंना ट्रेनिंग कॉस्ट्रॅक्ट ट्रेनिंग करायचं आहे. त्या अंतर्गत आम्ही उद्या एक 8 ऑक्टोबरला 2024 तारखेला एक प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे सुरेश भट हॉलमध्ये. तर तिथे आम्ही 2000 स्ट्रीट व्हेंडरला ॲट ए टाईम ट्रेनिंग देतो. त्याच सोबत आम्ही मुंबईला पण 1500चा स्ट्रीट व्हेंडरला सोबतच ट्रेनिंग देत आहे. त्यासाठी आपले माननीय मान्यवर प्रतापसिंग जाधव सर येणार आहेत. आमचे HR डिव्हिजनमधनं ज्ञानेश सर येणार आहेत. सर रिजनल डायरेक्टर प्रीती चौधरी मॅडम येणार आहेत. या अंतर्गत आम्ही जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहित करतो. त्या अंतर्गत आम्ही त्यांच्या खाण्याची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर त्यांना एक हायजीन किट देन एक घरी शोधून ॲडल्ट्रेशन कसं शोधायचं त्यात अंतर्गत पण आम्ही एक डार्ट बुक पण देणार आहे आणि ट्रेनिंग देणार आहे. मैम कल के प्रोग्राम में सर्टिफाइड होने वाले हैं, ट्रेनिंग आप देने वाले हैं. सर्टिफिकेशन के बावजूद भी कोई स्ट्रीट वेंडर अगर अनहाइजीन तरह से फूड सर्व करते हुए पाया जाता है तो आपकी तरफ से क्या? हम लोग उसके लिए अवेयरनेस प्रोग्राम क्रिएट करके उनको पहले तो हम लोग सिखा देंगे कि सेफ सस्टेनेबल हाइजीन फूड कैसे प्रोवाइड किया जाए. एक हम लोगों का एक मोटो है FSSAI का, उसके बहुत सारे इनिशिएटिव्स हैं. उसमें से एक इनिशिएटिव हम लोग कल से स्टार्ट कर रहे हैं नागपुर रीजन के लिए. मैम आपने बोले कि 2000 के आसपास स्ट्रीट वेंडर कल के प्रोग्राम में सम्मिलित होने वाले हैं, तो उसकी पहले कुछ उनके द्वारा कुछ मतलब सम्मिलित होने के लिए किया गया है कि अभी आपने बोला था कि आपके प्रेस के माध्यम से नहीं हमने ऑलरेडी सबसे जो इन्फॉर्म किया जा चुका है. आधे से ज़्यादा लोग 1000 से ज़्यादा लोग जो है उनका ऑलरेडी रजिस्ट्रेशन हो चुका है. उनका सब डेटा हमारे पास है. और इसके बाद भी अगर जो कोई ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन करवाना चाहता है या ट्रेनिंग लेना चाहता है तो वो भी वहाँ पे आ सकता है. इसीलिए हम आपके माध्यम से ये आह्वान करना चाहते हैं कि जो कोई भी वहाँ पे जिनका रजिस्ट्रेशन अभी तक नहीं हुआ है वो भी वहाँ आके ट्रेनिंग ले सकता है. सर्टिफिकेट आम्हाला 2000 लोकांना आम्हाला ॲट ए टाईम देता येणार नाही, पण आम्ही प्रोव्हाइड करतोय. रजिस्ट्रेशन ऑलरेडी आमच्याकडे लिस्ट आलेले आहेत. आम्ही रजिस्ट्रेशन स्टार्ट केलेत, पण ऑन स्पॉट ज्यांच्याकडे ते माहिती पोहोचली नाही त्यांच्यासाठी आम्ही तुमच्या माध्यमातून पोहोचवतो आणि त्यांचे नंबर घेऊन कॉन्टॅक्ट आणि रजिस्ट्रेशन आम्ही ऑन स्पॉट करू. मे बी कधी ऑन स्पॉट सर्टिफिकेट देता आला नाही तर आम्ही कुरियरने पाठवतो. कारा न्यूज़ के लिए बिलासपुर की रिपोर्ट. अब अपनी मुस्कुराहट को और खूबसूरत बनाएं सिर्फ डॉक्टर पार्टल्स क्लिनिक के साथ, जहां महज 50 रुपए में होगी आपकी दांतों की जांच. डॉक्टर पार्टल्स क्लिनिक जो देता है मुफ्त और किफायती दामों में अन्य स्वास्थ्य सेवाएं भी. तो देर किस बात की, अभी विजिट करें डॉक्टर पार्टल्स जनरल एंड डेंटल क्लिनिक, शहनशाह चौक, आशीर्वाद नगर, बड़ा ताजबाग के पीछे, नागपुर. अधिक जानकारी के लिए संपर्क करें 7276358858 पर.